माझं नाव अविनाश आहे. मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि माझा जन्म एका छोट्याशा गावात झाला होता. माझं संगोपन देखील त्याच गावात झालं. आई-वडिलांनी मला खूप शिकवलं, घडवलं, यशस्वी बनवलं आणि नंतर आपल्या पसंतीनुसार माझं लग्नही करून दिलं. जिच्याशी माझं लग्न झालं होतं, ती मुलगी खूप चांगली होती. लग्नानंतर तिच्यासोबतचा 1 वर्षाचा काळ कसा गेला ते कळालंच नाही. पण मग माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांनी आपली कष्टाची कमाई करून जी गावात जमीन खरेदी केली होती, ती सर्व माझ्या नावावर करून दिली. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आणि स्वप्न होती. मी देखील शहरात चांगली नोकरी करू लागलो होतो. संसार सुरळीत चालू होता. पण माझ्या मनात एक गोष्ट सतत होती. माझी इच्छा होती की मी लवकरात लवकर वडील व्हावं, तेही मुलाचा बाप व्हावं. म्हणजे माझं नाव पुढे चालू राहील. माझं कुटुंब वाढेल, माझा वारस या जगात येईल. कारण मुलगाच तर वडिलांचं नाव उज्ज्वल करतो, मुलगाच मालमत्ता सांभाळतो आणि मुलगाच वडिलांना खरा आधार ठरतो. म्हणूनच मी नेहमी परमेश्वराला प्रार्थना करत होतो, मला मुलगाच मिळावा. लग्नाला जेव्हा पूर्ण 1 वर्ष झालं, तेव्हा माझ्या पत्नीला प्रेग्नंट झाल्याची बातमी मिळाली. माझी आई देखील खूप प्रार्थना करत होती की तिला मुलगाच जन्माला यावा. मीही मनोमन तेच मागत होतो आणि मग एक दिवस माझं पहिलं अपत्य जन्माला आलं. पण ती मुलगी होती. खरं सांगायचं तर मी आनंदी झालो नाही. माझा चेहरा उदास झाला. ती माझी पहिली संतान होती, तरी मी तिला एकदाही उचललं नाही. प्रेम दिलं नाही. लोक म्हणतात मुलगी म्हणजे वडिलांचं धन असतं, पण माझ्यासाठी ती फक्त उदासी घेऊनच आली होती. माझ्या पत्नीने खूप प्रयत्न केला की माझं मन बदलावं, मी माझ्या मुलीवर प्रेम करावं. तिचा गोड, निरागस चेहरा पाहून माझं हृदय पिळवटून जावं. पण माझ्या मनात आनंद नव्हताच, तर मी तिच्यावर प्रेम कसं करणार? मग माझी मुलगी वर्षाची झाली. तिचं नावही माझ्या पत्नीने स्वतः ठेवलं, रोशनी. ती म्हणाली की ही सगळ्या समाजाची रोशनी बनेल. पण मी तिच्या त्या गोष्टीवर गप्प बसत असे. रोशनी खेळता खेळता माझ्या जवळ येई, माझ्या मांडीवर यावं अशी तिची इच्छा होती, पण मी तिला कधीच जवळ घेतलं नाही. नंतर आणखी 1 वर्ष गेलं आणि माझ्या पत्नीला पुन्हा प्रेग्नंट झाल्याचा आनंद मिळाला. यावेळी मी ठरवूनच बसलो होतो की आता मुलगाच होईल. मी पत्नीला स्पष्ट सांगितलं, यावेळी मुलगाच हवा. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात प्रश्न होते, ज्याची उत्तरं माझ्याकडे नव्हती. ती म्हणाली, "अविनाश, हे सगळं वरचा देव करतो. माझ्या हातात काहीच नाही." पण मी हट्टाने सांगितलं की मला मुलगाच हवा. त्या दिवसापासून ती जास्त शांत झाली. कदाचित तीही प्रार्थना करू लागली होती की मुलगाच जन्माला यावा. कारण तिला ठाऊक होतं, जर पहिल्या मुलीवर मी प्रेम केलं नाही, तर दुसरी मुलगी झाली तरी मी तिच्यावरही प्रेम करणार नाही. म्हणून आता तिचीही इच्छा तीच झाली. माझा हट्ट आणि माझे शब्द तिच्यासाठी ओझं बनले होते. आणि मग तो दिवस आला जेव्हा दुसऱ्यांदा देखील माझ्या पत्नीने मुलगीच जन्माला घातली. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी ऐकलं दुसरीही मुलगी झाली, तेव्हा मी चिडून ओरडलो, "दुसरीही मुलगी?" माझा पूर्ण मूड खराब झाला. माझ्या शब्दांनी पत्नीच्या आनंदावर पाणी फिरलं. पण ती आई होती. तिने तिला जन्म दिला होता. मी भलेही माझ्या मुलींवर प्रेम करत नसलो, तरी माझी पत्नी दोन्ही मुलींवर सारख्या मायेचं प्रेम करत होती. मी पूर्णपणे शांत झालो. माझी पत्नी देखील माझ्याशी बोलणं बंद केलं. माझ्या इच्छा पुन्हा एकदा तुटल्या होत्या. रोशनी थोडं थोडं बोलू लागली, खोड्या करू लागली. पण माझ्या मनावर तिच्या निरागस खोड्यांचा काहीच परिणाम होत नव्हता. माझ्या पत्नीने अनेकदा मला समजावलं, हात जोडले. ही सुद्धा तुमचंच रक्त आहे. मुली मुलासारखं करून दाखवतात, पण माझा स्वभाव बदलला नाही. आणि मग तिसऱ्यांदा माझी पत्नी गर्भवती झाली. यावेळी मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, जर यावेळी मुलगा झाला नाही, तर मी तुला घटस्फोट देईन. माझं ऐकून ती शांत झाली. पण मग हंबरडा फोडून रडली. आईने मला खूप समजवलं, बाळा, हे तिच्या हातात नाही. जर तुझ्या नशिबात मुलगा नाही, तर कोण काय करणार? त्या बिचारीला त्रास देऊ नकोस. वरच्या देवाला प्रार्थना करत राहा. तो इच्छेल तर तुला मुलगाही होईल. पण मी ठाम होतो. मला मुलगाच हवा होता. मी म्हटलं, मुलगा झाला तरच मी तिच्यासोबत राहीन, नाहीतर घटस्फोट देईन. माझी पत्नी रोज रात्री रडत असे, प्रार्थना करत असे.
तिच्या चेहऱ्यावरची हास्यकळा जणू नाहीशा झाल्या होत्या. तरीही ती दोन्ही मुलींवर सारखं प्रेम करत होती, त्यांची काळजी घेत होती. आईला माझी ही गोष्ट मनाला लागली होती. ती पूर्णपणे सुनेच्या बाजूने उभी होती. पण मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आणि मग तो काळ आला. तिसऱ्यांदा देखील माझ्या पत्नीने मुलगीच जन्माला घातली. यावेळी माझ्याकडे कुठलाही पर्याय उरला नाही. माझ्या अंगातील रक्त खिळवून उठलं. माझी पत्नी मला रडताना पाहत होती. तिने मला मुलगी उचलून देण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला माझ्या मांडीवर घेतलं नाही. तिला समजवलं होतं मुलगी झाल्यावर काय परिणाम होईल. मी तिला या अवस्थेत हॉस्पिटलमध्येच सोडून घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी वकिलाकडून घटस्फोटाचे कागद तयार करून घेतले आणि ज्या दिवशी माझी पत्नी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी आली, तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावर ते कागद फेकले आणि म्हणालो, मी तुझ्यासोबत राहणार नाही. तू मला मुलगा देऊ शकली नाहीस तर आयुष्यभर माझी साथ काय देणार? ती हंबरडा फोडून रडत होती. माझ्या पायाशी कोसळली आणि म्हणाली, अविनाश, जर माझ्या हातात असतं तर मी तुला जगातील सगळा आनंद आणून दिला असता. पण ही गोष्ट माझ्या हातात नाही. ते तर वरच्या परमेश्वराचं देण आहे. तू का समजून घेत नाहीस? प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी कुठे जाईन? मी कठोरपणे उत्तर दिलं, कुठेही जा, पण मी तुला माझ्या आयुष्यातून बाहेर काढायचं ठरवलं आहे. आई म्हणाली, नाही बाळा, असं करू नकोस. या बिचाऱ्या मुलीला सोडू नकोस. तुला माहीत आहे का, तिचे आईवडील नाहीत, ती एकटीच आहे. आता तिच्यासाठी तू आणि हिच्या मुलीचे हे आधार आहेत. बाळा, हिचं मन दुखू नकोस. मी चिडून म्हणालो, आई, तुम्हीही हिची बाजू घेत आहात. जर हिचा आधार हिच्या मुली आहेत तर ती आपल्या मुलींशीच राहू दे. मीही तरी तुमच्यासाठी आधार आहे ना. आणि मला जर मुलगा झाला तर तो माझा आधार बनेल. तुम्हाला हे कळत नाही का? पण मी कोणालाहीच ऐकलं नाही. आई तरीही माझ्या पत्नीच्या बाजूने उभी राहिली आणि ठामपणे म्हणाली, सून कुठेही जाणार नाही. हे तिचं घर आहे आणि ती इथेच राहील. मी संतापून म्हणालो, ठीक आहे, मग ही आणि हिच्या मुली या घरात राहतील किंवा मी राहीन. मी माझं सामान आवरलं आणि घर सोडून निघालो. कारण माझं काम शहरातच होतं. रोज यायचं जायचं होतं. मी ठरवलं शहरातच एखादं भाड्याचं घर घेईन, तिथे नोकरी करेन आणि राहीन. मी माझ्या आई वडिलांशी, पत्नीशी आणि मुलींशी सगळे संबंध तोडले. माझी आई आणि माझी पत्नी माझ्या पायावर पडून फुटफुटून रडत होत्या. पण मी कोणीचंही ऐकलं नाही आणि रडणाऱ्या त्या सगळ्यांना मागे टाकून घरातून निघालो. शहरात येऊन मी माझं नवीन आयुष्य सुरू केलं. माझा पहिला घटस्फोट तर झालाच होता. मी मनाशी ठरवलं की आता मी दुसरं लग्न करीन आणि मुलाचा बाप बनेन. त्याला माझा वारस बनवीन. पण मला हेच कळेना की मी नेमका कशाचा वारस शोधत होतो, जमिनीचा की माझ्या निर्दयतेचा. शहरात आल्यावर जणू माझं जुनं आयुष्यच विसरलो. ते घर, ते गाव, ती पत्नी आणि मुली जणू माझ्या आयुष्यात कधी नव्हत्याच. इथे मला एक सुंदर मुलगी भेटली आणि मी स्वतः तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोचलो. तिचे आई वडील गरीब होते. त्यांनाही तिचं लग्न व्हावं असं वाटत होतं. म्हणून त्यांनी आनंदाने तिचं लग्न माझ्यासोबत लावून दिलं. काही दिवस मी तिच्यासोबत भाड्याच्या घरात राहिलो. नंतर माझ्या मेहनतीच्या पैशांनी एक छोटंसं घर विकत घेतलं. मी गावाहून माझ्या जमिनीचे कागद, कपडे, कागदपत्र, अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तू देखील आणल्या. कारण मला ठाऊक होतं आता मी परत कधीच तिकडे जाणार नाही. ती मुलगी खूप चांगली होती. तिचे नाव होतं सुहाना. ती मला माझ्या आयुष्याबद्दल सर्व सांगितलं. तिनं मला आश्वासन दिलं होतं की ती मला मुलाचा पिता नक्की बनवेल. काळ पुढे सरकत गेला आणि एका वर्षातच मी मुलाचा बाप बनलो. मी खूप आनंदी झालो. पण अचानक तो आनंद फिका झाला. गावातून फोन आला, तुझी आई या जगातून गेली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी माझ्या आईवर खूप प्रेम करत होतो. फोन करण्याने सांगितलं, तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी ये. पण मी गेलो नाही. कारण मी माझ्या मुलासोबत माझा आनंद दुप्पट करू इच्छित होतो. मी गावात गेलो नाही. आईचे अंत्यसंस्कार मी केले नाहीत. पण मुलगा झाल्याचा आनंद मला व्हायला हवा होता. तो आईच्या मृत्यूच्या बातमीमुळे फिका आणि पश्चातापाने भरलेला झाला. काही दिवसांनी आईच्या मृत्यूचं दुःखही मनातून निघून गेलं.
माझ्या नजरेत सुहानीची किंमत खूप वाढली, कारण तिने मला मुलाचा बाप बनवलं होतं. मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करीत असे. तिच्यासाठी घरात मी नोकराणीही ठेवली होती, जेणेकरून तिला घरकाम करावं लागू नये आणि ती माझ्या मुलाकडे लक्ष द्यावी. मी माझ्या मुलाच्या प्रत्येक हट्टाला आनंदाने मान देत असे. तो माझ्यासाठी जगातील सर्वात मोठं यश होतं. मग वरून देवाने मला दुसराही मुलगा दिला. माझ्या गर्वाला जणू पंख फुटले. माझी स्वप्न खरी झाली होती. मी माझ्या मुलांसोबत खूप आनंदाने राहू लागलो. मी स्वतःला म्हणत असे, अविनाश, तुला तुझ्या जमिनीचा वारस, तुझ्या नावाचा वारस, तुझं खानदान पुढे नेणारे मुलगे मिळाले आहेत. माझ्या जुन्या पत्नीची आणि माझ्या 3 मुलींची आठवण मला कधीच आली नाही. मी त्यांना सोडून पुढे निघालो होतो. मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करत होतो. त्यांना कधीही ओरडलं नाही. माझे मुलगे त्यांच्या तोंडातून जी काही इच्छा बोलून दाखवायचे, ती मी लगेच पूर्ण करायचो. माझी पत्नी देखील त्यांना तितकंच प्रेम करायची. आम्ही दोघांनी मिळून त्यांना फारच लाडवून टाकलं होतं. माझे मुलगे शाळेत कुणाशीही भांडायचे, गल्ली मोहळ्यात कुणाशीही कसं पण वागायचे. तरी पण मी त्यांना ना कधी समजवलं ना ओरडलं. उलटं दुसऱ्यांनाच दोष द्यायचो. कुणी तक्रार करायला घरी आलं तर मी त्यांना म्हणायचो, तुम्हाला माझ्या मुलांची काय वाटतात? माझे मुलगे लहानपणापासून खूप खट्याळ, उद्धट होते. माझी पत्नीही आता माझ्यासारखीच झाली होती. ती नेहमी मुलांची बाजू घ्यायची. मी एखाद्या वेळी त्रासून त्यांना काही समजवायचो तर ती लगेच आडवी यायची आणि म्हणायची, अविनाश, मुलांना त्रास देऊ नकोस. आम्ही दोघांनी त्यांच्या चुका दुरुस्त करण्याऐवजी त्यांना अजूनच बिघडवलं होतं. माझे मुलगे 2-3 दिवसाआड गल्लीतील एखाद्या मुलाला मारून किंवा डोकं फोडून यायचे. तरी मी त्यांना ओरडलो नाही. उलट त्यांना अशा वागण्यावर मला अधिक आनंद वाटायचा की माझ्या मुलांना स्वतःचा बचाव करता येतो. माझे मुलगे फारच उर्मट होते. मोठ्यांशी नीट बोलतही नसत. मला सगळं माहीत असायचं, पण मी काही बोललो नाही. उलट त्यांच्या उद्धटपणातच मला समाधान वाटायचं. जसं जसं ते मोठे होते गेले, त्यांची भाषा, त्यांचा स्वभाव आणि त्यांचं वागणं माझ्या हाताबाहेर जात होतं. पण मी गप्प राहायचो, कारण माझ्या मनात एकच गोष्ट पक्की होती, हे माझे वारस आहेत. माझ्यानंतर माझं नाव, माझं सगळं यांच्याच हक्काचं आहे. मला वाटायचं माझी खरी ताकद हे माझे मुलगेच आहेत. पण मला कल्पनाही नव्हती की ज्यांना मी डोक्यावर बसवलं तेच एक दिवस मला जमिनीवर पाडतील. माझे दोन्ही मुलगे तरुण झाले. एकदा मोठ्या मुलाने मला उलट आवाजात उत्तर दिलं. जेव्हा मी त्याला कामाविषयी काही समजवत होतो, तो म्हणाला, पप्पा, लहानपणी तुम्ही आम्हाला चुका करू दिल्यात, कधीही थांबवलं नाही. आणि आता कामात एखादी चूक झाली तर ज्ञान देत बसता. आता आम्ही मुले नाही आहोत. मी निशब्द झालो. काही दिवसांनी मोठा मुलगा माझ्याकडे आला. मी ऑफिसचं काही काम पाहत होतो. तो जवळ बसून म्हणाला, पप्पा, मला लग्न करायचं आहे. मला काही हरकत नव्हती. पण जेव्हा त्याने मला त्या मुलीबद्दल सांगितलं तेव्हा मला राग आला. ती माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी होती. त्या पार्टनरने एकेकाळी मला फसवलं होतं. आपला फायदा करून मला मागे ढकललं होतं. त्यामुळे मला त्याचा राग होता. मी मुलाला समजावलं, मला तिचे वडील अजिबात आवडत नाहीत आणि तू त्याच मुलगी पसंत केली आहेस. तो म्हणाला, पप्पा, तुम्हाला तिचे वडील आवडत नाहीत, पण मला ती मुलगी खूप आवडते. तुम्ही फक्त नातं मागा. मी कठोरपणे उत्तर दिलं, हे शक्य नाही. तुझं लग्न त्या मुलीशी होऊ देणार नाही. तो शांत झाला. फक्त एवढंच बोलून गेला, वारस तर निर्माण केले, पण त्यांच्या इच्छेचा तुम्हाला काहीही अंदाज नाही. मी शांतच राहिलो. काळ सरत गेला. माझे दोन्ही मुलगे मोठे झाले, शहाणेही झाले आणि मी वृद्धाच्या उंबरठ्यावर पोचलो. आता माझ्याकडून ऑफिसलाही जाता येईना. घरी बसूनच सगळं पाहत राहायचो. ज्यांना मी लाडवून वाढवलं होतं ते आता माझ्याच लाचारीचं कारण होते. ज्यांना मी खूप मान दिला, डोक्यावर बसवलं, तीच माझी पत्नीही आता छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायची, तक्रार करायची. तिच्या चेहऱ्यातही आता परकेपण दिसू लागलं होतं. एक दिवस माझ्या मोठ्या मुलाने म्हटलं, पप्पा, तुमची खोली आमच्या खोलीच्या शेजारी आहे. तुम्ही सारी रात्र खोकता, त्यामुळे आम्हाला झोप लागत नाही. लहान मुलगाही त्याला साथ देऊ लागला.
माझी पत्नी दाराशी उभी होती, सगळं ऐकत होती, पण काहीही बोलली नाही. मी नजर खाली घातली आणि माझ्याकडून काही बोलण्याची ताकदच उरली नव्हती. त्यांच्या दृष्टीने मी म्हातारा झालो होतो, निरुपयोगही झालो होतो. माझी गादी आणि काही जुनं सामान त्या स्टोरूममध्ये टाकून दिलं. त्या खोलीत छतातून पाणी गळायचं, भिंतींना ओलसरपणा होता, घुसमटणारी हवा होती, पण मी काहीही बोललो नाही. स्वतःला समजवलं, किमान डोक्यावर छत तरी आहे. मी तोच अविनाश होतो जो कधी जमिनीचा मालक होतो, वारसाचे स्वप्न पाहत होता. आता छतातून पाणी गळायचंय तर मी चादरीत डोकं लपवून घेत होतो. खोकल्याचे झटके यायचे. माझ्या पत्नीला माझी अजिबात चिंता नव्हती. तरीही मी स्वतःला समजवत राहिलो. मी भाग्यवान आहे कारण मी माझ्या मुलांसोबत आहे. कधी खोलीच्या खिडकीतून त्यांचे आवाज ऐकू यायचे. ते हसत हसत त्यांच्या आईला माझ्या अशक्तपणाची थट्टा सांगायचे. कधी कधी मन व्हायचं दार उघडून सांगावं, मी तोच माणूस आहे ज्याने तुम्हाला मान दिला, प्रेम वाढवलं, पण माझी जीभ साथ देत नसे, शरीरही साथ देत नसे. पत्नी कधी स्वतः जेवून आणून द्यायची, कधी नोकरानीच्या हातून पाठवून द्यायची, पण आता तिचं वागणंही फारच वाईट झालं होतं. जणू मी सगळ्यांसाठी एक ओझंच ठरलो आहे. त्यांच्या अशा वागणुकीकडे पाहून मी स्वतःला समजवत राहिलो की माझे 2 मुलगे आहेत, ज्यांच्यासाठी मी सगळं काही सोडलं, ज्यांच्यावर मी अंधविश्वास ठेवला. पण आता ते जसं माझ्याशी करत आहेत, त्यावरून ते माझ्या विश्वासाच्या लायकीचे राहिले नाहीत. मी या स्टोर रूममध्ये एकटाच पडून राहायचो. कोणालाही माझी फिकीर नव्हती. माझी चौकशी करायला कुणीही येत नसे. एके दिवशी बाहेरून गडबडीचा आवाज येत होता. मी खिडकीतून पाहिलं आणि पत्नीला विचारलं, काय झालं? एवढी गडबड कसली? ती म्हणाली, आपला मोठा मुलगा पवन त्याच्या मनाप्रमाणे लग्न करून आला आहे. मी चकित होऊन गेलो. विचारलं, त्याच मुलीशी का ज्याच्याशी तो लग्न करायचं म्हणत होता? ती हसत हसत म्हणाली, हो. जसं तू मानत नव्हतास तसंच त्या मुलीचे वडीलही मानत नव्हते, म्हणून आपला मुलगा तिला पळवून आणलं. मी आता सुनबाईच्या स्वागताची तयारी करतीये. हे ऐकून माझं रक्त खळवलं. प्रचंड राग आला, पण मी काहीही करू शकलो नाही. ज्याच्या खातीर मी इतका त्याग केला, नातेसंबंध मागे सोडले, तेच आज आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय स्वतः घेत होते आणि मी त्यांच्या आनंदात सहभागी होण्याही अयोग्य ठरलो. तरीही मनात एक आशा होती. सून आल्यावर कदाचित घरातला माहोल बदलेल, पण मी चुकीचा होतो. आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस या अंधाऱ्या शोरूममध्ये शांततेत आणि एकाकीपणात जात होता. मी स्वतःला समजावत राहिलो, मी लावारीस नाही, मी नशिबाने भाग्यवान आहे. माझा आधार माझी मुलगी आहेत. आज वाईट आहेत, उद्या कदाचित चांगलं होईल. अशा विचारांनी मी प्रत्येक रात्री डोळे मिटायचो. पण मला अजून अंदाज नव्हता की हे तर फक्त सुरुवात आहे. हा अंत नव्हता. ही तर शिक्षा होती जी अजून बाकीच होती. आणि ही जी शिक्षा मला माझ्याच आपल्यांनी दिली होती. मी स्वतःच्या घरातल्या स्टोरूममध्ये कैद झाल्यासारखा होतो. एक दिवस कायम आठवणीत राहील. मला खूप ताप होता, अंग थरथरत होतं. कित्येक दिवसापासून खोकला सुटला होता. मी ठरवलं होतं की थोडं बाहेर जावं, कदाचित थोडी शुद्ध हवा घेतल्यावर बरं वाटेल. मी ड्रॉइंग रूमच्या जवळून जात असताना मोठ्या मुलाच्या बायकोने मला पाहिलं आणि किंचाळली, तुम्ही बाहेर कशाला आलात? तुम्ही आजारी आहात, आम्हालाही आजारी कराल. तेवढ्यात लहान मुलगा धावत आला. माझा हात धरून रागाने म्हणाला, पप्पा, किती वेळा सांगितले तुम्हाला, स्टोरूममध्ये बाहेर पडू नका, सतत खोकत राहता, आम्हालाही आजारी करायचंय का? मी विनवणी करत म्हणालो, बाळा, फक्त 2 मिनिटं झालेत, थोडं बाहेर बसू दे, आत दम घुटतोय. पण माझं ऐकणारं कुणीच नव्हतं. लहान मुलाने जोरात माझा खांदा हलवला आणि म्हणाला, आत जा आणि आता बाहेर पडण्याची गरज नाही. तुमच्यामुळे आम्ही आजारी पडलो तो कोण बघणार? मी शांतपणे परत स्टोरूममध्ये गेलो. तिथं एक छोटासा पंखा देखील नव्हता. घुसमटून जाणारी हवा होती. एक सकाळी मला खूप तहान लागली. खोलीतलं पाणी संपलं होतं. मी हाक मारली. सून पाण्याचा ग्लास घेऊन आली. ती दारात उभी राहून म्हणाली, तुम्हाला बाहेर येण्याची गरज नाही, फक्त ग्लास द्या, मी आत येणार नाही. तुमचं इन्फेक्शन मला लागू शकतं. मी थरथरत्या हातांनी ग्लास पकडला, पण तो हातातून निसटून खाली पडला. ग्लास फुटला. ती मागे वळून निघून गेली. तिने मला परत पाणीही दिलं नाही.
मी हळूहळू दरवाजा उघडून काचेचे तुकडे उचलले. कोणाला त्रास होऊ नये म्हणून ते बाजूला केले. काही दिवस फार वेदनादायक गेले. एक दिवस पोटात असह्य दुखू लागलं. मी मोठ्याने ओरडत राहिलो. दार ठोकवत राहिलो. खूप वेळाने लहान मुलगा आला आणि चिडून म्हणाला, "काय झालं पप्पा? एवढा गोंधळ कसला?" मी रडवलेल्या स्वरात म्हणालो, "बाळा, पोटात खूप दुखतंय. मला औषध दे किंवा डॉक्टरांकडे घेऊन चल." तो तुच्छतेने म्हणाला, "कसलं दुखणं? तुम्ही फक्त बाहेर पडण्यासाठी नाटक करता. काहीतरी उलटं-पालटं खाल्लं असेल. म्हणूनच होतंय. सांगितलं होतं ना कमी खा. 2-3 दिवस उपाशी राहिलात तर बरे व्हाल. औषधांची काही गरज नाही." असं म्हणून तो निघून गेला. मी वेदनेत तडफडत राहिलो आणि अखेर बेशुद्ध पडलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी स्टोअर रूमच्या जमिनीवरच पडलो होतो. मला बघायला कुणी आलं नव्हतं. एक दिवस जुन्या संदुकातून मी एक कंबल काढलं आणि त्यात गुंडाळून झोपायला लागलो. तेवढ्यात मोठा मुलगा आला आणि कंबल हिसकावून घेतलं. म्हणाला, "हे कशाला कचरा पसरवलाय तुम्ही? यामुळे संपूर्ण घरात दुर्गंधी पसरते. या जुन्या वस्तूंमुळे आजारी पसरतात." मी विनवणी केली, "बाळा, ते माझ्याजवळ राहू दे. रात्री थंडी वाजते." पण त्यांना तर ते उचलून बाहेर फेकून दिलं. त्यांच्या या सगळ्या वागण्याने माझ्या हृदयावर खोल जखमा उमटत होत्या. आता कोणावरही विश्वास ठेवण्यासारखं मी उरलोच नव्हतो. माझं प्रेम, माझा विश्वास सगळं पायदळीत तुडवलं गेलं होतं. माझी पत्नी, जिने जे काही मागितलं ते पूर्ण केलं. आज तिचा प्रत्येक इच्छा पूर्तता तिची मुलगे करत होते. त्यामुळे तिच्या डोळ्यात मी तिचा नवरा राहिलोच नव्हतो. अशा यातनामय काळात मला माझ्या त्या 3 मुली आठवल्या, ज्यांना मी अनेक वर्षापासून सोडून शहरात परतलो होतो. माझ्या मनात विचार आला, कदाचित त्या आज माझ्यासोबत असत्या तर त्यांनी नक्कीच माझी सेवा केली असती. आता मी माझ्या मुलींच्या वागणुकीकडे अधिक काळ दुर्लक्ष करू शकत नव्हतो. माझ्या आयुष्याचे ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. माझा धाकटा मुलगा खोलीत आला. त्याच्या हातात एक फाईल होती आणि चेहऱ्यावर विचित्र गंभीरपणा होता. तो म्हणाला, "पप्पा, या कागदावर सही करा. हे घर आणि तुमच्या जमिनीचे कागद आहेत. आम्हाला हवे आहेत की तुम्ही ते आमच्या दोघा भावांच्या नावावर करून द्या. आता तुम्ही सतत आजारी राहता. मला वाटतं हे काम तुमच्या जिवंतपणीच पूर्ण व्हावं." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या देहातून प्राण काढून घेतले. मला क्षणभर वाटलं की कदाचित मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. मी हळूच विचारलं, "काय म्हणालास तू?" त्याने फाईल पुढे करत उत्तर दिलं, "हे सगळं आमचंच आहे. तुम्ही तर नेहमी म्हणायचा की आम्ही वारसदार आहोत. मग हे कायदेशीर कामंसुद्धा पूर्ण करून टाका." मी म्हणालो, "तुम्ही दोघे माझे वारस आहात. सर्व काही तुमचंच आहे. पण मी जिवंत आहे तोपर्यंत हे माझ्या नावावर राहील. तुमचा हक्क आहे, पण माझ्या मृत्यूनंतर." तेव्हाच दरवाजात उभा असलेला मोठा मुलगा, तो सगळं ऐकत होता, अचानक म्हणाला, "तुम्ही तर सतत आजारी असता. आता तुमच्या मरणाला किती वेळ लागणार आहे? जेव्हा आम्हीच वारस आहोत तर हे सगळं आम्हाला देऊन का टाकत नाहीत?" दोघंही एकत्र बोलत होते आणि त्यांचा सूर एकच होता. आई मागे उभी होती. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, "बाळांनो, हे सगळं तुमचंच आहे, पण अजून वेळ आलेली नाही. आत्ता नावावर करून देणार नाही." मोठा मुलगा रागाने म्हणाला, "आम्ही आता लहान मुलं नाही. सगळं समजतो. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला हवंय की तुमच्या मृत्यूनंतर आम्हाला सगळं मिळावं." धाकटा मुलगा म्हणाला, "आम्ही तुमची औलाद आहोत की नोकर? आता आम्ही हे सहन करणार नाही." ते दोघं प्रचंड भडकले होते. खूप रागात होते. मी पुन्हा समजवू लागलो, "माझं ऐका. हे सगळं तुमचंच आहे, पण अजून वेळ आलेली नाही." तेव्हाच माझी पत्नी, जी बऱ्याच वेळेपासून गप्प उभी होती, बोलू लागली. तीही मुलांच्या सुरात बोलत होती, "अविनाश, तू आम्हाला दिलं तरी काय? फक्त आश्वासन. आता जेव्हा हे सर्व मुलांच्याच हक्काचं आहे, तर मग घरातला माहोल तू का बिघडवत आहेस?" माझ्या डोळ्यांसमोर तोच प्रसंग उभा राहिला, जो मी कधी काळी माझ्या पहिल्या पत्नीला दिला होता. आज त्याचाच परिणाम माझ्यासमोर होता. फक्त पात्र बदललेली होती. त्या दिवशी माझ्या मुलांनी माझं सामान उचललं आणि मला दाराबाहेर ढकललं. धाकटा मुलगा म्हणाला, "तुम्हाला इथे राहायची गरज नाही. जेव्हा हे सर्व आमच्या नावावर कराल, तेव्हा या घरात राहू शकाल." त्यांनी मला घरातून बाहेर काढून टाकलं. माझे पाय आपोआप रस्त्यावर चालू लागले. माझ्याकडे ना बॅग होती, ना सामान, ना पैसे. फक्त डोळ्यात अश्रू होते.
आणि अशक्त शरीर होतं. सामान तर त्यांनी फेकून दिलं होतं, पण माझ्यात ती ताकद उरली नव्हती की ते उचलून रस्त्यावर इकडे तिकडे जाऊ शकेल. माझ्याच शहराच्या गल्लीत मला परका वाटू लागल्या. चारही बाजूंनी विचित्र गोंगाट ऐकू येत होता, पण माझ्या अंतर्मनातील शांतता मात्र किंचाळत होती. मी एका झाडाखाली जाऊन बसलो आणि विचार करू लागलो. अविनाश, तू कधी काळी आपल्या मुलांना जमिनीचा वारस बनवायचं स्वप्न पाहिलंस, पण आज त्यांनीच तुला कुठल्याच ठिकाणी राहू दिलं नाही. तेव्हा मी ठरवलं, आता मला कायद्याचा आधार घ्यायचाच आहे. मी पोलीस ठाण्यात जाणार होतो. शेवटच्या वेळी मी हीच गोष्ट मुलांना सांगितली होती. तेव्हा ते दोघे हसले आणि म्हणाले, जा, हवं तिथं जा. कायदा देखील जाणतो की हे सगळं आमचंच आहे. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. पण मी गप्प राहिलो. थकलेल्या पावलांनी मी पोलीस ठाण्यात पोहोचलो. तिथे एक हवालदार मला दयाळू नजरेने बघत होता. काही वेळाने एक कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि विचारलं, काय समस्या आहे? मी म्हणालो, मला एसीपींना भेटायचं आहे. त्याने विचारलं, तुमचं नाव काय? मी माझं नाव सांगितलं आणि माझं ओळखपत्रही दाखवलं, जो नेहमी माझ्या कपड्यांच्या खिशात असतो. त्याने ओळखपत्र काळजीपूर्वक पाहिलं आणि मग माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला. जणू तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का इथल्या एसीपी मॅडम कोण आहेत? मी डोकं हलवून नाही म्हणालो. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, इथल्या एसीपी मॅडमचं नाव आहे रोशनी अविनाश वर्मा. हे ऐकून माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. मी थरथरत म्हणालो, रोशनी अविनाश वर्मा? अविनाश वर्मा तर मीच आहे आणि रोशनी माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे. माझे ओठ थरथरू लागले. रोशनी, ती तर माझी मोठी मुलगी. तो म्हणाला, होय, त्यांच्या फाईलसोबत तुमचं ओळखपत्र जोडलेलं होतं. म्हणूनच मी तुम्हाला ओळखलं आणि समजलो की तुम्ही त्यांचे वडील आहात. हे ऐकून मी अवाक झालो. माझ्या डोक्यात मुलीची जुनी चित्र फिरू लागली. ती निराकस मुलगी, जिला मी कधीही माझ्या कुशीत घेतलं नव्हतं, जी माझ्या बोटाला धरून आसुसलेली होती, जिच्या बोलण्याचा मी कधीच महत्त्व दिलं नाही. तीच रोशनी आज एसीपी झाली होती. कॉन्स्टेबल तिथून निघून गेला. थोड्याच वेळाने मला एसीपीच्या केबिनमध्ये बोलवलं गेलं. माझ्या मनात भीती आणि लाज होती, पण कुठेतरी आशेचा एक किरणही होता. कदाचित माझी मुलगी मला भेटायला तयार होईल. मनात प्रश्न होताच, ही खरंच माझी मुलगी आहे का? कारण मी माझ्या मुलींना त्यावेळी सोडलं होतं जेव्हा त्या बोलायलाही शिकल्या नव्हत्या. कॉन्स्टेबल मला घेऊन आत गेला. दार उघडलं आणि माझ्यासमोर खुर्चीवर एक सुंदर चेहरा, वर्दीत बसलेली एक मुलगी दिसली. तिचा चेहरा अगदी माझ्या पहिल्या पत्नीप्रमाणेच होता आणि मी तिला एका नजरेत ओळखलं. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि धीर, सामर्थ्य आणि कणखरपणात रूपांतरित झाली होती. मला तिच्यासमोर बसवलं. तिने विचारलं, काय काम आहे तुम्हाला? मी धीर गोळा करून म्हणालो, माझी माझी मुलगी रोशनी. हे शब्द माझ्या तोंडून निघाले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती माझा चेहरा आणि आवाज क्षणात ओळखली होती. ती रडू लागली आणि संतापून ओरडली, कॉन्स्टेबल, यांना इथून घेऊन जा. माझ्या खोलीतून बाहेर काढा. मी काही बोलणार होतो तेव्हाच 2 हवालदार आले. त्यांनी माझा हात धरून मला खोलीबाहेर आणलं. मी दाराजवळ उभा राहून फुटफुटून रडत होतो. थोड्या वेळाने एक महिला कॉन्स्टेबल आली. तिने मला दुसऱ्या खोलीत नेलं, थंड पेय आणून दिलं आणि म्हणाली, अंकल, हे प्या. मॅडम थोड्या वेळात तुम्हाला भेटायला येतील. माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. मला वाटलं माझी मुलगी नक्की मला माफ करेल. मी गप्प बसून भूतकाळ आठवत होतो. जेव्हा मी घर सोडलं तेव्हा माझी पत्नी, माझी आई रडत होत्या आणि माझ्या 3 मुली अजून लहानच होत्या. त्यांना कळतही नव्हतं की मी त्यांचा बाप काय करत आहे. आज तीच रोशनी मला जीवनात एकमेव आधार वाटत होती. थोड्या वेळाने रोशनी आत आली आणि म्हणाली, तुम्ही कोल्ड्रिंक पिलं नाही? प्या, तुम्हाला त्याची गरज आहे. मी डोकं वर केलं, बाटली हातात घेतली, पण माझे हात थरथरत होते. माझ्या नजरा सतत मुलीच्या चेहऱ्याकडे जात होत्या. शब्द शोधत होते, पण ते तोंडावर येत नव्हते. शेवटी हळूच म्हणालो, बाळा, मला माफ कर. तिने हात उचलून थांबवला आणि म्हणाली, मला याची काही गरज नाही. तिचा आवाज थरथरत होता.
तिच्या मनात खूप काही काही चालू होतं. ती म्हणाली, "तुमची समस्या मला कळाली आहे. मी तुमच्या मुलावर FIR दाखल केली आहे. कायदा आपलं काम करेल." माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला ठाऊक होतं, माझी मुलगी मला साथ देईल. पण ती लगेच म्हणाली, "ऐका, मी तुम्हाला ओळखत नाही. मी फक्त कायद्याला ओळखते. माझं कर्तव्य आहे की मी अन्यायग्रस्तांना साथ देऊ. तुमचे हे गोड शब्द तुमच्या मुलीसाठी जपून ठेवा, जे अजूनही तुमची वाट पाहत असतील." हे म्हणत ती खोलीतून बाहेर निघून गेली. मी स्तब्ध झालो. तिच्या या शब्दांनी मला चिरडलं. आयुष्यभर मी असं मानत आलो की फक्त मुलगेच वारस असतात. पण आज माझ्या मुलीने ते केलं जे मुलगे कधीच करू शकले नाहीत. तिने मला न्याय दिला, माझ्या वेदनेला स्थान दिलं. पण ज्या नात्याची मला सर्वाधिक गरज होती, मुलीचे प्रेम आणि माफी, ते माझ्यापासून हिरावून घेतलं होतं आणि त्याला मीच जबाबदार होतो. आज माझी मुलगी न्यायाच्या खुर्चीवर बसली होती. ती बापासाठी सगळं करत होती. अपवाद फक्त एकाचाच, की मला बाबा म्हणत नव्हती. खोलीत शांतता होती. बाहेर हलकीशी सरी पडत होत्या. आकाशही जणू माझ्या मनस्थितीसोबत रडत होतं. आता फक्त न्यायालय बाकी होतं आणि कदाचित माझ्या आयुष्याची सर्वात मोठी साक्षही मी तिथेच द्यायची होती. हवालदार म्हणाला, "तुम्ही इथेच राहू शकता जोपर्यंत निकाल लागत नाही, कारण तुमच्या मुलांनी तुम्हाला घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर तुम्ही परत सन्मानाने घरी जाऊ शकाल," असं मॅडमनी सांगितलं आहे. मी शांत झालो. इथे मला शांतपणे राहण्याची जागा मिळाली होती. इथे एक खोली होती जिथे पोलीस आपले काम करायचे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं मला वेळेवर मिळत होतं. कोणतेही उपकार न दाखवता, कोणताही प्रश्न न विचारता मला इथे तो सुकून मिळत होता, जो मला स्वतःच्या घरातही कधी मिळाला नव्हता. मी माझ्या मुलीला कधीही उचलून घेतलं नव्हतं, पण ती माझ्यासाठी एवढं करत होती. मीच तिला जगाच्या गर्दीत ओळखीप्रमाणे टाकून दिलं होतं. आज तीच मुलगी मोठी होऊन मला सर्वात मोठी शिक्षा देत होती, तिचं मौन आणि अंतर. पण त्यावेळी ती माझी काळजीही घेत होती, मला न्याय मिळवून देत होती. माझ्या डोळ्यांना तिच्या रोजची वाट पाहण्याची सवय लागली होती. पण प्रत्येक वेळी माझ्या मनाला लाजही वाटत होती. जरी आमचे वडील आमच्या आईला घटस्फोट देऊन आम्हाला सोडून गेले होते, तरीही आईने आम्हाला चांगले संस्कार दिले होते. नेहमीच भल्याचा मार्ग दाखवला. वडिलांनी आमच्यासाठी काही केले नाही असा विचार कधीही आमच्या मनात येऊ दिला नाही. हेच कारण आहे की आज मी माझ्या बहिणींना वडिलांविषयी द्वेष नाही, हो, राग मात्र आहे. कारण आम्ही वडिलांशिवाय मोठ्या कष्टाने जीवन काढलं. मी कधीही माझ्या वडिलांचं मान खाली झुकलेलं पाहू शकत नाही. माझी आई या जगात नाही, पण तिच्या शिकवणीचा प्रत्येक शब्द आमच्या हृदयात कोरलेला आहे. माझ्या मुलीच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अंगावर जणू वीज गेल्यासारखं झालं. मी कटघऱ्यात उभाच फुटफुटून रडलो. कोर्टात क्षणभरात शांतता पसरली. मी हात जोडून सर्वांसमोर माझ्या मुलीकडे पाहत म्हणालो, "बाळा, तुझी आई या जगात नाही. तिच्याशीही मी खूप अन्याय केला, तुझ्याशीही. पण तू माझ्या डोळ्यांसमोर आहेस, म्हणून मला माफ कर." माझी मुलगी रडत म्हणाली, "बाबा, मी तुम्हाला माफ केलं आहे. माझ्या बहिणींनाही तुमच्याविषयी कुठली तक्रार नाही." माझे दोन्ही मुलगे तिथे लाजेने मान खाली घालून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचं छाप होतं. त्यांना उमजलं होतं की ज्या मालमत्तेसाठी ते भांडत होते, त्यापेक्षा मोठं काहीतरी असतं आणि ते म्हणजे मुलीची शान, मुलीचं मोठेपण. कोर्टाने निकाल माझ्या बाजूने दिला. मुलांना त्यांच्या हक्कापुरते जमिनीचा हिस्सा मिळाला. उरलेली संपत्ती सांभाळण्यासाठी रोशनीला नेमलं गेलं. कोर्टातून बाहेर पडताना माझ्या मनावरचा भार हलका झाला होता. पण माझे कान अजूनही एका शब्दाची वाट पाहत होते, बाबा. तो शब्द जो मी अनेक वर्षापासून स्वतःच्या हाताने गमावला होता. आता मला उमगलं होतं की वारस बनवणं सोपं आहे, पण इज्जतीचे वारस फक्त मुलीच होऊ शकतात. माझ्या वकिलामार्फत मी कागदपत्रे तयार करून घेतली. सगळ्यांना समान समान हक्क देऊन सही केली. माझ्या मुली आश्चर्यचकित झाल्या, पण शांत होत्या. कदाचित त्यांना ठाऊक होतं की मी एका वेगळ्या टप्प्यातून जात होतो. मी जेव्हा मुलाच्या नावावर घर सोपवलं आणि म्हटलं, "या घरात तुम्ही राहा, मी कुठेही राहीन, फक्त तुम्ही सुखी राहा,"
त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, पण त्यांना ठाऊक नव्हतं की त्यांचा बाप आता कायमचा त्यांच्यापासून दुरावणार आहे. माझ्या पत्नीला देखील काही फरक पडला नाही. तिनेही संपत्तीच्या हव्यासासाठी मला नाकारलं होतं. त्यामुळे आता मी तिथे राहण्याचा हट्ट धरला नाही. मनात फक्त एकच गोष्ट होती की माझी मुलगी मला प्रेमाने बाबा म्हणून हाक मारेल. कोर्टातून परतताना मी रोशनीच्या गाडीत बसलो होतो. आम्ही दोघेही शांत होतो. काही वेळानंतर स्टेशनवर पोचल्यावर रोशनीने हलक्या आवाजात म्हटलं, "बाबा." तो शब्द ऐकताच माझ्या जखमांवर जणू मलम पडला. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, "बाळा, अजून एकदा मला बाबा म्हणून हाक मार." रोशनीने गाडी थांबवली. माझ्याकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू गाळत म्हणाली, "बाबा, तुम्ही आमच्यासोबत या. आमच्या घरी राहा. आम्ही कित्येक वर्षापासून तुमच्या प्रेमासाठी तडफडत आहोत. आता आम्हाला ते प्रेम द्याल का?" मी तिच्या डोक्यावर हात ठेवून अश्रू ढाळत म्हणालो, "का नाही बाळा? आता माझ्यासाठी सर्वोच्च तुम्हीच आहात. मी माझ्या चुका सुधारू इच्छितो. या क्षणासाठी मी आयुष्यभर आसुसलेला होतो." ती म्हणाली, "बाबा, जे झालं ते गेलं. भूतकाळ विसरा. आम्ही मुली लावारिस नसतो. तुमच्या चुका आम्हाला आमच्या ओळखीपासून दूर करू शकत नाहीत. आम्ही अजूनही तुमच्याच आहोत." मी तिला पहिल्यांदा मिठीत घेतलं. वर्षानुवर्ष पोकळी एका क्षणात मिटली. तो सुकून माझ्या मुलांमध्ये कधीच नव्हता. तो फक्त माझ्या मुलीच्या मिठीत होता. घरात पोचल्यावर माझ्या लहान मुली भेटल्या. एक डॉक्टर, एक शिक्षिका. त्यांनी मला पाहताच धावून माझ्या गळ्यात मिठी मारली. आम्ही चौघे बाप-लेकी फुटफुटून रडलो. त्यांनी सांगितलं, "बाबा, आम्ही तुमची वाट पाहत होतो. आता तुम्ही आमच्यासोबत राहा." मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो, "हो पोरींनो, आता मी तुमच्यासोबतच राहीन." आज मी माझ्या तिन्ही मुलींबरोबर राहतो. त्या मला जपतात. माझ्या मुलांची आठवणही येत नाही. पण माझ्या मुलीच माझं खरं धन आहेत. आजही मी त्यांच्यासमोर हात जोडून माझ्या जुन्या चुकींची माफी मागतो. मित्रांनो, आशा करते ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.